Next part is factors affecting on corrosion. Simple है. Next part factors affecting on corrosion. बघा first factor है position of metal in electrochemical series. एकदम simple आहे. corrosion चे factors आहेत. First factor position of metal in electrochemical series. Second आहे purity of metal. PPT वेगळी दिसते, स्लाइड वेगळी. Side वेगळे दिसते. बघा फर्स्ट पॉइंट फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. पहिला आहे त्याला आपण काय म्हणतोय, पोझिशन ऑफ मेटल इन इलेक्ट्रोकेमिकल सेरीज. सेकंड प्युरिटी ऑफ मेटल. थर्ड फिजिकल स्टेट ऑफ मेटल. फोर्थ solubility and volatility of corrosion product. Next nature of next part nature of corroding medium. Simple आहे. नेक्स्ट पार्ट कोणता आहे, नेचर ऑफ corroding medium. त्याच्यामध्ये फर्स्ट टेम्परेचर, ह्युमिडिटी, इम्प्युरिटी आणि लास्ट इज इन्फ्लुएन्स ऑफ पीएच. लक्षात. आणि लास्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. लक्षात. कोणता पार्ट्स बघतो आपण, फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. जर लक्षात येत नसेल तर नेक्स्ट दिसते फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. Reply the yes, no. Yes sir. Nature of corroding environment. कोणती पीपीटी दिसते, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग करोजन. फर्स्ट नेचर ऑफ मेटल, सेकंड नेचर ऑफ करोडिंग मीडियम. Yes sir दिसते. ठीक आहे, गुड. बघा फर्स्ट कोणता आहे, फॅक्टर. हेडिंग टाका, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग करोजन. फर्स्ट पार्ट नेचर ऑफ मेटल, सेकंड नेचर ऑफ करोडिंग मीडियम. कोणते टाकणार, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग करोजन. कोणते दोन पार्ट्स आहेत तो, फर्स्ट हेडिंग टाका नेचर ऑफ मेटल, सेकंड नेचर ऑफ करोडिंग एन्व्हायरमेंट. लिहिलं. त्यानंतर हेडिंग टाका नेचर ऑफ मेटल. फक्त हेडिंग टाकायचे. फर्स्ट कोणता आहे, पोझिशन इन इलेक्ट्रोकेमिकल, पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. सेकंड रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. Third, purity of metal. Fourth, physical state of metal. रिप्लाय द्या. लिहिलं देवकी. Yes sir. कोणते काय लिहिलं, फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन म्हटलं तरी चालेल. देर आर टू पार्ट. फर्स्ट पार्ट इज नेचर ऑफ मेटल, सेकंड पार्ट इज नेचर ऑफ करोडिंग मीडियम. फर्स्ट कोणता आहे, नेचर ऑफ मेटल. देर आर फोर पार्ट्स. पार्ट ए पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. सेकंड relative area of anode and cathode. Third, purity of metal. And fourth one is physical state of metal. लिहिलं असेल तर बघा. फर्स्ट position in galvanic series. Simple आहे. The metals securing higher position in galvanic series corrode more. More is the difference between metal in the series. More is corrosion. फक्त हेडिंग टाका, position in galvanic series. टॉपला असेल corrosion जास्त आहे किंवा डिफरन्स जास्त असेल तरी corrosion कसं आहे, मोर आहे. हेडिंग फक्त टाका नेचर ऑफ मेटल. त्याच्यामध्ये फर्स्ट पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज. येईल लक्षात. टॉपला असेल तर करोजन जास्त आहे, डिफरन्स जास्त असेल तरी करोजन जास्त आहे. सेकंड रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. सेकंड पार्ट रिलेटिव्ह एरियाज ऑफ एनोड अँड कॅथोड. करोजन इज मोर रॅपिड इफ एनोडिक एरिया इज स्मॉल. काय म्हटलं, करोजन इज मोर रॅपिड इफ एनोडिक एरिया इज स्मॉल. जर एनोडिक एरिया लहान असेल तर करोजन कसं आहे, जास्त आहे. बिकॉज एकच सिंगल सेंटेन्स लक्षात ठेवायचं. Anodic area is small, corrosion is more. Because the current density at smaller anodic area is much greater and demand for electrons by large cathodic area can be satisfied by smaller anodic area. एका लाईन मध्ये लक्षात येते relative area of anode and cathode. Corrosion is more rapid if anodic area is small. Third part आहे purity of metal. Third part कोणता आहे, purity of metal. Impure metal cause formation of small electrochemical cells between impurity and metal. Anodic part gets corroded. Simple. If metal is more pure, then rate of corrosion is less. म्हणजे काय येईल बघा. फर्स्ट पोझिशन ऑफ गॅल्व्हॅनिक सिरीज. जर टॉपला मेटल असेल तर corrosion मोर आहे, डिफरन्स जास्त असेल corrosion जास्त आहे. रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड.
करोजन मोर आहे कधी एनोडिक एरिया स्मॉल आहे. थर्ड आहे इम्प्युअर मेटल असेल तर करोजन मोर आहे, प्युअर मेटल असेल करोजन लेस. थर्ड पार्ट कोणता आहे? प्युरिटी ऑफ मेटल. काय सांगता येईल प्युरिटी ऑफ मेटल आपल्याला? जर एरिया इम्प्युअर मेटल इम्प्युअर असेल करोजन मोर आहे, मेटल जर प्युअर असेल करोजन लेस आहे. सिंपल आहे बघा. एनोडिक पार्ट गेट्स करोडेड इफ मेटल इज मोर प्युअर देन रेट ऑफ करोजन इज लेस. सिंपल आहे. इम्प्युअर मेटल असेल करोजन जास्त आहे, प्युअर मेटल असेल करोजन कमी आहे. नेक्स्ट फोर्थ पार्ट फिजिकल स्टेट ऑफ मेटल. फोर्थ पार्ट फिजिकल स्टेट ऑफ मेटल. द फिजिकल स्टेट सिंपल आहे. फिजिकल म्हणजे काय? त्याची अवस्था आहे. अवस्था किंवा त्याला आपण काय म्हणतोय साईज. Physical state such as size, orientation of crystals, stress also influences the corrosion. Smaller size, greater the corrosion. एकदम सिंपल आहे बघा. लास्ट पार्ट फिजिकल स्टेट ऑफ मेटल. साईज कमी असेल करोजन ग्रेटर. कोणते 4 पार्ट्स आहेत? पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज. काय सांगता येईल आपल्याला? हायर पोझिशनला असेल करोजन मोर आहे. डिफरन्स 2 मेटलच्या मधला डिफरन्स जास्त असेल करोजन मोर आहे. रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. स्मॉल एनोडिक एरिया असेल करोजन कसं आहे? मोर आहे. इम्प्युअर मेटल असेल करोजन मोर आहे, प्युअर मेटल असेल करोजन लेस आहे. फिजिकल स्टेट कमी साईज असेल तर काय? करोजन जास्त आहे. हे लक्षात. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट नेचर ऑफ सरफेस फिल्म. सरफेस फिल्म आपण बघितल्या होत्या. देर आर 4 टाइप्स ऑफ सरफेस फिल्म. फर्स्ट इज स्टेबल, सेकंड अनस्टेबल, व्होलाटाइल अँड पोरस. अगोदरच्या ऑक्सिडेशन करोजन मध्ये या 4ही फिल्म्स आपण बघितले होते. देर आर 4 टाइप्स ऑफ फिल्म. कोणत्या 4 फिल्म्स आहेत? फर्स्ट फिल्म इज स्टेबल, second is unstable, third is volatile, and fourth one is porous. Stable film is act as a protective layer. Stable film is act as a protective layer and corrosion rate is less. Unstable film corrosion is negligible. Next part होता त्याला आपण काय म्हणता? volatile असेल corrosion more आहे किंवा porous असेल corrosion कसं आहे? रॅपिड आहे किंवा फास्ट आहे. हे लक्षात. Next last part, there are 4 types of oxide film. First is stable, second unstable, third is volatile, and fourth one is porous. And the last part, corrosion solubility of corrosion product. If the corrosion product is soluble in corroding medium, corrosion proceeds faster. जर substance काय soluble असेल, विरघळत असेल, त्याच्यामध्ये विरघळतोय corroding medium मध्ये, corrosion is fast किंवा more. हे लक्षात. corroding medium म्हणजे काय? आर्द्रता असेल, moisture असेल. मॉइश्चर मध्ये जर ओलसरपणा असेल, मॉइश्चर म्हणजेच काय? जर आयर्नवर ओलसरपणा असेल तर त्याचं करोजन कसं आहे? मोर आहे. तर जर दिलेल्या केमिकल मध्ये तो मेटल काय होत असेल? सोल्युबल होत असेल तर करोजन कसं आहे? फास्टर आहे. सांगता येईल बघा. फर्स्ट पार्ट फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. नेचर ऑफ मेटल. देर आर 6 पार्ट. First is position in galvanic series. Second, relative area of anode and cathode. Third, purity of metal. Fourth, physical state of metal. Fifth, nature of surface film, and last one is solubility of corrosion products. सांगता येईल. फर्स्ट पार्ट पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज. टॉप पोझिशनला असेल, हायर पोझिशनला असेल करोजन मोर आहे. डिफरन्स बिटवीन मेटल इज मोर, करोजन इज मोर. रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. corrosion is more rapid if anodic area is small. Purity of metal, impure metal have more corrosion than pure metal. Physical state of metal, small size, greater corrosion. Nature of surface film, there are 4 types of surface film. First is stable, unstable, volatile, and porous. Stable film act as a protective layer. Unstable film, corrosion is negligible. Third, volatile, corrosion is more, and porous, corrosion is rapid. Last part is solubility of corrosion product. If the corrosion product is soluble in corroding medium, the corrosion proceed at faster rate. हे लक्षात. फर्स्ट पार्ट कोणता आहे? नेचर ऑफ मेटल. आता सेकंड पार्ट आहे नेचर ऑफ करोडिंग मीडियम. सेकंड पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? नेचर ऑफ करोडिंग मीडियम. नेचर ऑफ करोडिंग मीडियम असेल देर आर 5 सब टाइप्स. फर्स्ट इज temperature, second is humidity, third is presence of impurity in the atmosphere, fourth one is presence of suspended particle in atmosphere, and last one is pH of the solution. There are 5 parts. second part कोणता है? nature of corroding medium. कौन कंटिन्यू करते हो? फास्ट. समृद्धि B21. Yes, sir. Nature of corroding medium. First,
temperature. Second, humidity of air. Third, presence of impurity in atmosphere. Fourth, presence of suspended particles in atmosphere. Fifth, pH of solution. फर्स्ट पार्ट कोणता होता समृद्धी? फर्स्ट पार्ट कोणता आहे? नेचर ऑफ मेटल. Nature of metal. There are six subtypes. There are Yes. 6 subtypes of nature of metals. First, position in galvanic series. Second, relative areas of anode and cathode. Third, purity of metal. Fourth, physical state of metal. Fifth, nature of surface film. Sixth, solubility of corrosion product. गुड. नेक्स्ट देवकी, फर्स्ट पार्ट कोणता आहे? Nature of metal. हा. First, position in galvanic series. Second, relative areas of anode and cathode. Third, purity of metal. Fourth, physical state of the metal. Fifth, nature of the surface film. Sixth, solubility of corrosion product. पार्ट देवकी कोणता आहे? नेचर ऑफ करोडिंग मीडियम. फर्स्ट First, temperature. Second, humidity of air. Third, presence of impurity in atmosphere. Fourth, presence of suspended particle in atmosphere. Fifth, pH of solution. गुड. सेकंड पार्ट कोणता आहे? नेचर ऑफ करोडिंग मीडियम. फर्स्ट, टेम्परेचर, ह्युमिडिटी ऑफ एयर, presence of impurity in the atmosphere. Next part, presence of suspended particle in atmosphere, and last one is pH of the solution. ठीक आहे. राईट करा. नेचर ऑफ करोडिंग मीडियम आणि 5 पॉइंट्स राईट करा. सगळे 5 सब टाइप्स राईट करा. कंप्लीट झालं की चॅट बॉक्सला टाका. ज्ञानेश्वर झालं कंप्लीट? ज्ञानेश्वर हा बाहेर आहे काय? हा साई येस सर. कंप्लीट झालं? हो चालू आहे. हा, ठीक आहे. ठीक आहे. सर मेन फक्त लिहायचं कसं लिहायचं? हा फक्त हेडिंग टाका, त्याच्यावरून लक्षात येते. एकदम सिंपल पार्ट आहे. ओके सर. नेचर ऑफ करोडिंग मीडियम. फर्स्ट कोणता आहे? टेम्परेचर. पहिला पार्ट कोणता आहे? टेम्परेचर. सेकंड पार्ट ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय? एअर मधली आर्द्रता आहे. नेक्स्ट थर्ड, प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन द एटमॉस्फियर. वेगवेगळे गॅसेस मिक्स होत आहेत. प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड पार्टिकल इन द एटमॉस्फियर. अँड लास्ट वन इज pH ऑफ सोल्युशन. ठीक आहे. फर्स्ट पार्ट कोणता आहे? टेम्परेचर. विथ इनक्रीज इन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, द रिएक्शन as well as diffusion rate increases, hence corrosion rate increases. Second, humidity of air. It is a deciding factor in atmospheric corrosion. Corrosion increases more humid atmosphere. Next, presence of impurity in atmosphere. Third part, presence of impurity in atmosphere. Atmosphere is vicinity of industrial area contain corrosive gases like carbon dioxide, H2S, SO2, fumes of HCl, H2SO4. In the presence of these gases, the acidity of liquid adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. This increases corrosion. Simple life. First, temperature, nature of corroding medium. First, temperature. Second, humidity of air. Third is presence of impurity of atmosphere. And fourth one is presence of suspended particle in atmosphere. Last one is pH of the solution. Nature of corroding medium. First, temperature. B,
Second, humidity of air. Third, presence of impurity in the atmosphere. Fourth, presence of suspended particle in atmosphere. Last one is pH of the solution, temperature. Second, humidity. Third, presence of impurity in the atmosphere. Fourth part, presence of suspended particle in atmosphere. This particle absorbs moisture from atmosphere and increases corrosion. काय suspended particle असतील तर काय सांगतो आपण? This particle absorb moisture from the atmosphere and increases corrosion. For example, sodium chloride, charcoal, dust. And last part is pH of the solution. The rate of corrosion is more in acidic solution or acidic solution than alkaline or neutral solution. एकदम सिंपल आहे. टेम्परेचर आहे. टेम्परेचर वाढवलं तर काय होतं? रेट ऑफ करोजन इन्क्रीजेस. सेकंड, ह्युमिडिटी मोर असेल तरी काय करोजन इज मोर. प्रेझेन्स ऑफ इम्प्युअर असेल, इम्प्युरिटी इन द एटमॉस्फिअर असेल, इट इन्क्रीजेस करोजन. नेक्स्ट पार्ट आहे पीएच ऑफ प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड पार्टिकल असेल, इट इन्क्रीजेस करोजन. अँड लास्ट, rate of corrosion is more in acidic solution than alkaline solution or neutral solution. Last सांगता येईल pH of the solution. The rate of corrosion is more in acidic solution than alkaline or neutral solution. कौन कंटिन्यू कर दे? सही? Yes, sir. Temperature with increase in temperature. Temperature with increase in temperature of environment, the reaction as well as the diffusion rate increases, hence corrosion rate increases. B, humidity of air. It is a deciding factor in atmospheric corrosion. Corrosion increases in more humid atmosphere. C, presence of impurity in atmosphere. Atmosphere in the vicinity of industrial areas contains corrosive gases like CO2, H2S, SO2, fumes of HCl, H2SO4, etc. In the presence of these gases, the acidity of liquids adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. These consequently increases the corrosion. D, presence of suspended particles in atmosphere. These particles absorb moisture from atmosphere and increases corrosion. Example, NaCl, charcoal, dust, etc. E, pH of the solution. The rate of corrosion is more in acidic solution than alkaline or neutral solution. Good. Next, मुलीमध्ये अबोली, nature of corroding medium. Yes, sir. Nature of corroding medium. Temperature first. With the increase in temperature of environment, the reaction as well as diffusion are increases. Hence, corrosion rate increases. B, humidity of air. It is the deciding factor in atmosphere. Corrosion increases in more humid atmosphere. The presence of impurity in atmosphere. Atmosphere in the vicinity of industrial areas contains corrosive gases like CO2, H2S, SO2, fumes of HCl, H2SO4, etc. In the presence of these gases are acidity of liquids adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. This consequently increases the corrosion. The presence of suspended particles in atmosphere. The particles absorb moisture from atmosphere and increases corrosion. Example, NaCl, charcoal, dust, etc. E, pH of the solution. The rate of the corrosion is more in acidic solution than alkaline or neutral solution. Good. सांगता येईल काय? एकदम सिंपल आहे. Factors affecting किंवा factors influencing corrosion. Rate and extent of corrosion depends upon two factors. First is the nature of metal. Second is nature of corroding medium. Nature of metal असेल, first position in galvanic series. More position असेल तर corrosion more. Difference more असेल, corrosion more. Relative area of anode and cathode. Corrosion is more rapid if anodic area is small. Purity of metal. Impure metal have more corrosion than pure metal. Physical state of the metal, small size, greater the corrosion. Nature of oxide film. There are 4 types: stable, unstable, volatile, and porous. Last is solubility of corrosion product. If the corrosion product is soluble in corroding medium, the corrosion proceeds faster rate. Second part, nature of corroding medium. First, temperature. Second, humidity of air. Third, presence of impurity in the atmosphere. Next part, presence of suspended particle in atmosphere, and last one is pH of the solution. Next heading taka testing and measurement of corrosion. Next part heading testing and measurement of corrosion. Testing and measurement of corrosion. Testing and measurement of corrosion. There are various methods to measure the corrosion. First method is wet loss method. Testing and measurement of corrosion. First one is
वेट लॉस मेथड. हेडिंग टाकलं, एकदम सिंपल आहे. दिस इज अ लॅबोरेटरी मेथड इन व्हिच loss in weight after corrosion is measured. If in this method a clean standard piece is taken, clean metallic standard piece is taken, its surface area is calculated and weight is measured, then it is exposed to corroding medium for known time. Afterwards it is cleaned to remove corrosion product and review. The rate of corrosion is calculated by formula. Rate of corrosion is equal to loss in weight divided by 2 into surface area into time. The results are generally expressed in milligrams centimeter square into second, or milligram centimeter square into minute, or milligram into centimeter square into day. Testing and measurement of corrosion. First method is weight loss. एकदम सिंपल मेथड आहे. जर दिलेल्या मेटलचं वेट कमी झालं तर त्या मेथडला आपण काय म्हणतोय, वेट लॉस. सुरुवातीला आपण काय करतोय, एक क्लीन पीस घेतोय. कशाचं? क्लीन स्टँडर्ड पीस घेतोय. एखादा छोटासा तुकडा घेतोय. तो करोडिंग मीडियम मध्ये आपण डीप केला, किंवा डीप करायच्या अगोदर काय करतोय, त्याचं वेट सरफेस एरिया मेजर करतोय. सरफेस एरिया म्हणजे काय, लेंथ अँड ब्रेड मेजर केली की आपल्याला काय मिळतो, सरफेस एरिया, लांबी रुंदी, आणि त्याचं वेट मेजर केलं. देन त्याला आपण काय करतोय, त्या करोडिंग मीडियम म्हणजे अल्कलाइन असेल किंवा ऍसिडिक मीडियम मध्ये एका ठराविक वेळेसाठी डीप करतोय. त्या ठराविक वेळेनंतर त्याला आपण रिमूव्ह करतोय, करोजनचे प्रोडक्ट्स काढून टाकतोय. म्हणजे काय, त्याचं गंज काढतोय, क्लीन करतोय. गंज काढलेला क्लीन केलेला प्रोडक्ट आपण काय करतोय, त्याचं परत रिवेट करतोय किंवा त्याचं वजन परत करतोय. जर त्याचं वजन परत करत असू तर लास्टला आपण रेट ऑफ करोजन कॅल्क्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याने आपण काय करतोय, कॅल्क्युलेशन करतोय. आणि तो फॉर्म्युला काय, रेट ऑफ करोजन इज इक्वल टू लॉस इन वेट इंटू 2 इंटू सरफेस एरिया इंटू टाइम, आणि लास्टला त्याचं युनिट मिलीग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेकंड, और मिलीग्राम सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मिनिट, और मिलीग्राम सेंटीमीटर स्क्वेअर इंटू डे. सांगता येईल, एकदम सिंपल मेथड आहे टू मेजर द करोजन. वेट लॉस मेथड, त्याचं कमी झालेलं वेट आपण मेजर करतोय. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एक छोटासा मेटलचा तुकडा, क्लीन मेटलचा तुकडा आपण घेतोय. सुरुवातीला त्याचा सरफेस एरिया म्हणजे लेंथ, ब्रेड, त्याचबरोबर त्याचं वेट मेजर करतोय. त्याला त्या करोडिंग मीडियम मध्ये डीप करतोय एका ठराविक वेळेसाठी. त्या वेळेनंतर आपण त्याला रिमूव्ह करतोय. त्याचा जो गंज आहे, करोजन प्रोडक्ट म्हणजे काय, त्याचं गंज रिमूव्ह करतोय. गंज रिमूव्ह झाल्यामुळे ऑटोमॅटिक त्याचं वेट काय होत आहे, कमी होत आहे. आणि त्याला परत आपण वेट करतोय आणि रेट ऑफ करोजन आपण कॅल्क्युलेशन करतोय. लॉस इन वेट डिवाइड बाय 2 इंटू सरफेस एरिया इंटू टाइम, आणि लास्टला आपण काय करतोय, त्याचं युनिट देतोय. ठीक आहे, हेडिंग टाका, वेट लॉस मेथड, फॉर्म्युला, आणि रेट ऑफ करोजन इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला आणि त्याचं युनिट राईट करा. लिहिता, रिप्लाय द यस नो. Yes, sir. फॉर्म्युला आणि युनिटला. सही. येस सर. काय टाकलंय तुम्ही, नोट्स डबल अपलोड होत, काय म्हणताय, स्लाइड ब्लॅक दिसते स्लाइड सगळ्याच. कोणत्या नोट्स मध्ये कुठं स्लाइड असतात? पेजेस.
हा पेजेस म्हणा की स्लाइड म्हणल्यावर नोट्स मध्ये स्लाइड कुठून आणल्या म्हणते तुम्ही. ठीक आहे बघू आपण. हा ठीक आहे कोण कंटिन्यू करते सही वेट लॉस मेथड. Yes, sir. Weight loss method. Formula: rate of corrosion is equal to loss in weight divided by 2 into surface area into time. The results are generally expressed in milligram per centimeter centimeter square into second, or milligram per centimeter square into minute, or milligram per centimeter square into day. Good. Next. Nanushar, total method, weight loss method. This is a Yes, sir. The rate of corrosion is calculated by the formula. Rate of corrosion is equal to loss in weight divided by 2 into surface area into time. The results are generally expressed in milligram per centimeter square into second, or milligram per centimeter square into minute, or milligram per centimeter square into day. ठीक आहे. Next. समृद्धी सुरुवातीपासून. This is a laboratory method. Weight loss method. This is a laboratory method in which loss in weight after corrosion is measured. In this method, a clean metallic standard piece is taken. Its surface area is calculated and weight is measured. Then it is exposed to corroding media for a known time. Afterwards, it is cleaned to remove corrosion products and reweighted. The rate of corrosion is calculated by the formula. Rate of corrosion is equal to loss in weight upon 2 into surface area into time. The results are generally expressed in milligram per centimeter square into second, or milligram per centimeter square into minute, or milligram per centimeter square into day. Good. Next. ही लक्षात आली का वेट लॉस मेथड काय डाऊट आहे. सेकंड हेडिंग टाका इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. खूप सोपे. सेकंड पार्ट इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. Heading taka electrical resistance method. This method is employed for material to be used in the form of thin wire or strip. Simple strip remove करतोय किंवा thin wire घेतोय. छोटीशी वायर आहे किंवा छोटीशी पट्टी आपण त्या धातूची घेतोय. In this method, electrical resistance of material is measured time to time. The property used is the corrosion of metallic material decreases, the cross section area decreases, and electrical resistance increases. Hence, periodic measurement of electrical resistance can help to measure the corrosion rate. सांगता येईल एकदम सिंपल मेथड्स आहे कोणते इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. त्याच्यामध्ये आपण काय घेतोय थिन वायर्स किंवा त्या धातूचे वायर्स घेतोय किंवा त्याची स्ट्रिप एक छोटीशी पट्टी घेतोय. आणि जर छोटीशी पट्टी घेत असून इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ मटेरियल इज मेजर्ड टाइम टू टाइम. त्याचं मेजरमेंट काय रेजिस्टन्स हा ठराविक वेळेनंतर आपण काउंट करतोय. याच्यामध्ये जे प्रॉपर्टी आपण यूज करतो कोणती प्रॉपर्टी करोजन ऑफ मेटॅलिक मटेरियल डिक्रीजेस. जर करोजन डिक्रीज झालं क्रॉस सेक्शन एरिया डिक्रीज होतोय. जर एरिया डिक्रीज झाला तर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इन्क्रीज होतोय. सगळ्यात महत्वाचं काय प्रॉपर्टी युज्ड इन दिस पार्ट कोणती प्रॉपर्टी करोजन ऑफ मेटॅलिक मटेरियल डिक्रीजेस, the cross sectional area decreases. जर एरिया डिक्रीज झाला तर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स काय होतोय इन्क्रीज होतोय. Hence the periodic measurement of electrical resistance can help to measure the corrosion rate. ठीक आहे कोण कंटिन्यू करतोय धनश्री करताय D04 मी येत आहे. ठीक आहे नेक्स्ट. ऐश्वर्या कंटिन्यू करताय. ऐश्वर्या ठीक आहे देवकी करतायत. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. Electrical resistance method. This method is employed for material to be used in the form of thin wire or strip. In this method, the electrical resistance of material is measured time to time. The property used is the corrosion of the metallic material decreases or cross-sectional area decreases, electrical resistance increases. Hence, periodic measurement of electrical resistor can help to measure the corrosion rate. Next. Gauri D28. Gauri. Yes. Electrical resistance method. This method is employed for material to be used in form of wire or strip. In this method, the electrical resistance of material is measured time to time.
The property used is the corrosion of metallic materials decreases, the cross-sectional area decreases, electrical resistance increases. Hence, periodic measurement of electrical resistance can help to the measure the corrosion rate. Good. Next heading टाका prevention of corrosion. Next part फक्त heading टाका prevention of corrosion. That's the first part. Cathodic protection. Prevention of corrosion. First part, cathodic protection. There are two ways of cathodic protection. First is first prevention of prevention. There are two ways. First is sacrificial anode method and second is impressed current method. Prevention of corrosion, cathodic protection. Cathodic protection असेल तर कोणते दोन parts आहेत? First part is sacrificial anode method and second one is impressed current method. There are two parts. लिहिलं? Reply द्या yes no. ज्ञानेश्वर काय लिहिलं? Prevention of corrosion, cathodic method, cathodic There are two types of cathodic protection: sacrificial anode method and first sacrificial anode method, and second is impressed external current method. There are two parts. कोणते तो? Simple आहे. Sacrificial anode method and B1 is impressed current method. ठीक आहे. Next A heading टाका. Sacrificial anode method आणि ही डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम दिसते ज्ञानेश्वर? Sacrificial anode method आणि डायग्राम ड्रॉ करायची. देवची डायग्राम जशी क्लिअर आहे. Yes, sir. ठीक आहे, ड्रॉ करा. ड्रॉ झालं की सांगा.
अरे कम्प्लीट झाली डायग्राम. Yes, sir. ठीक आहे, मग थांबूया आपण आज. काय डाऊट आहे का कोणाला? No, sir. ठीक आहे, थांबूया. अपलोड करतो परत ये नोट्स परत एकदा.